तर कैक जणांचे मन वाचते कविता, कैक जणांचे मन वाचते कविता, क्या कैक बात है। शब्दांचे स्वैर जाणते कविता, भाव यातनांचे टिपते कविता, स्पर्श सुखाचा देते कविता. ऍज अ फॅशन. लोक राहत आहेत एकटेच निवांत, लोक राहत आहेत एकटेच निवांत, वाटत नाही त्यांना ह्यात कसलीही खंत, घेतात नुसता हातात मोबाईल आणि रिमोट, ह्यात कसलं आलंय कॉन्व्हर्सेशन, कारण तर काय ऍज अ फॅशन. मी गाडीवरून गावी जात होते त्यावेळेस मला काही ओळी सुचल्या होत्या, त्या मी ऐकवेन. म्हणजे चारच ओळी आहेत. तर कित्येक माणसांची कित्येक आयुष्ये, कित्येक माणसांची कित्येक आयुष्ये, कित्येक आयुष्यांच्या कित्येक कथा, कित्येक कथांच्या कित्येक व्यथा, त्यात माझ्याही आयुष्याची भरडली जाणारी कथा की व्यथा कोण जाणे. एवढाच वाह! सुचल्याची व्याप्ती आणि संकल्पना. तर व्याप्ती ह्या शब्दाचा अर्थ काय आहे हा बऱ्याच जणांना समजलाच नाही त्या दिवशी. म्हणजे मला टीचर पण म्हंटले, अगं तू मराठीत लिहिली आहे म्हणून तू हाय लेवलची मराठी नको लिहू, नाही समजत बाई आम्हाला. ती म्हंटली की अगं तुम उर्दू शिकली ना. मी म्हंटल कसं, मग ती बोलली एक सिरियल सांगितली तिने. मग तो पाकिस्तानी ड्रामा होता. मग मी त्याचा ड्राम्याचा नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे गप्पा टप्पा विथ हॅशटॅग पोएट्स ऑफ इंस्टाग्राम या कार्यक्रमाच्या नवीन भागामध्ये. आज आपण भेटणार आहोत पूर्वा जोशी मॅडमांना. त्यांचा इंस्टाग्राम अकाउंट आहे काव्य.पूर्व. आपण चला भेटूया आणि त्यांच्याशी गप्पा मारूया. नमस्कार. तुमचं स्वागत आहे आपलं गप्पा टप्पा विथ हॅशटॅग पोएट्स ऑफ इंस्टाग्राम या मालिकेत. आपल्यासोबत आज आहेत पूर्वा मॅडम. नमस्कार पूर्वा मॅडम, कशा आहात तुम्ही? नमस्कार. मजेत. तुमची ओळख करून द्याल का? हा. मी पूर्वा जोशी. मी पुणे इथे राहते आणि मी कविता गेले 4 वर्षापासून लिहित आहे. मी पहिला इंस्टाग्राम वरती पूर्वा कुलकर्णी ऑफिशियल कोट्स या अकाउंट वरती पोस्ट करत होते कविता. आणि मला काव्यपूर्व नाव असं मिळालं की मला काहीतरी वेगळं नाव हवं होतं. मग मी माझ्या फ्रेंडला एका विचारलं की बाबा मला नाव हवंय. तर तो बोलला की काव्यपूर्व. तर काव्यपूर्व याचा अर्थ असा आहे की कविता म्हणजे कविता आणि पूर्व म्हणजे माझ्या कविता, माझं पूर्वा नाव आहे ना. मग तो बोलला तू तुझ्या आयुष्यावरती बरंच लिहिलंय, तर तू स्वतःचं नाव तिथं दे अकाउंटला, म्हणून काव्यपूर्व असं नाव दिलं. कधी अकाउंट सुरू केलं हे तुम्ही? मी 1-2 वर्ष झाले अकाउंट चालू करून, म्हणजे जुलै महिन्यात केलं होतं 2020 ला. ओके. ओके. तुमच्या अकाउंट मध्ये जेव्हा मी पाहत होतो जॉब प्रिपरेशन करण्यासाठी, तेव्हा मला तुमच्या अकाउंट मध्ये काही श्लोक्स दिसले, तर त्या श्लोकांनी सुरुवात करूया आपण. हो, चालेल ना. चालेल. तर मी म्हणजे भगवद्गीता रीड करत होते. तर त्यातलेच काही श्लोक काढले आहेत. त्यातले मी म्हणजे त्या श्लोकाचा मला जितका अर्थ समजला तितका मी राईट करून घेतला. तर श्लोक असा आहे, मा कर्म हेतू ब्रूमा सांगोस्तव कर्मणी. म्हणजे आपला अधिकार फक्त कर्म करणे आहे, त्याच्या फळावर नाही. म्हणून कर्म करण्याचा उद्देश फळप्राप्ती हा नकोय. पण शेवटी हे प्रत्येकाला ज्ञात असायला हवं की कर्म न करण्यात आपली आसक्ती नसावी, फक्त चातुर्य अंगी बाळगलेलं असावं. म्हणजे कोणतंही कर्म करण्याबरोबरच आपण ते इतक्या म्हणजे कित्या कितक्या पद्धतीने चतुरपणे करतोय, म्हणजे हे महत्वाचं असतं. तर मी दुसरा श्लोक पण घेऊ का? म्हणजे असे चालेल 3 श्लोक चालेल. काढले आहेत मी. चालेल. तर अजरामरवत प्राज्ञः विद्यामर्थ च सार्थयेते, गृहीतम एवं केशेषु मृत्यूना धर्म मार्जयते. म्हणजे काही लोक भरपूर धन संपत्ती पैसा अडका कमावून तथ्य म्हणजे त्यात कमावण्यात तथ्य मानतात, कारण आपण अजरामर असणार आहोत ह्या भ्रमात ते लोक असतात. ह्या पैसा धन संपत्ती कमाविण्याच्या नादात ते अनेक मर्यादा तसेच अनेक भावना ओलांडून काम करत असतात. पण अमरत्व कुणालाच नसते हे ते विसरून जातात. जन्म तिथे मृत्यू अटळ आहे. जन्म तिथे मृत्यू अटळ आहे, मग इतक्या संपत्तीचा काय फायदा? तर माझ्या मते ऐका,
माझ्या मते काय फायदा ह्याचा अर्थ असा आहे की नव्हे की खाऊन हात पुसणे म्हणजे काय फायदा की फक्त आहे ना पैसे कमवायचे आणि हात पुसायचे. काही जण असतात ना की हा. काही पैसे साठवत नाहीत वगैरे, सेव्हिंग वगैरे नसते असं. तर माझ्या मते मिळेल तितक्या पैशातून काही साठा ठेवणे गरजेचे आहे, परंतु त्याचा अति हव्यास नसावा. पूरक असा साठा आपल्या कामीच येऊ शकतो, नाही का? अति हव्यास तिथे अति गर्व आणि अति गर्व तिथे निश्चित अंत. हा तर ब्रह्मांडाचा नियम आहे. आणि मग काही लोक म्हणतील अध्यात्म मार्गावर आल्यानंतर पैशाचा, संपत्तीचा म्हणजे वासना नाही बाळगायची. तर हे सत्य आहे की मनात वासना नाही बाळगायची जास्ती पैसा मिळाला पाहिजे वगैरे म्हणून. आपले कर्म आहे ते कुणाला चुकलंच नाहीये. म्हणजे आपल्या कुटुंबाच्या पालन पोषणासाठी आपल्याला पैसे कमवणे तर गरजेचेच आहे. पण संसार मार्ग हा फक्त नाममात्र आहे आणि अध्यात्म मार्ग स्वीकारणे हा आपला मूळतः धर्म आहे. तर हरिनाम हे जीवन मरण फेऱ्यात अखंड आपल्या सोबत आहे. संपत्तीच्या हव्यासातून हाताबाहेर चाललेल्या गोष्टींच्या मिळकतीतल्या वेदनेमुळे आपला अंत जाणवत असताना देवाला वेठीस धरणे चुकीचेच नाही का? सुरुवातीला जर कर्म धर्म एकत्रित असेल तर येणाऱ्या प्रत्येक संकटाला बळ देण्याचे काम तो परम ईश्वरच करत असतो, हे मात्र नक्की. चांगली आपल्या कार्यक्रमाची चांगली सुरुवात झालेली आहे. तुमची काही पुस्तकं आलेत का आता? हो, माझं स्पर्श हळव्या होळींचा हे पुस्तक आहे. म्हणजे रोहिणी पब्लिकेशनचं पुस्तक आहे, संभाजीनगरचं हे. आणि त्यामध्ये मी काही 6 कविता प्रकाशित करायला दिल्या होत्या. त्यात प्रकाशित झाल्या आहेत. त्या व्यतिरिक्त मी माझ्या कविता प्रकाशित नाही केल्या. फक्त सोशल मीडियावरतीच त्या प्रकार म्हणजे व्हायरल करते बस. ओके. त्यात पुस्तकातली एखादी कविता ऐकवा. हो, नक्कीच. त्यातल्या म्हणजे मी एक म्हणजे ह्या कवितेच्या मागची गोष्ट अशी आहे की मी कॉलेज सुटल्यानंतर मी असं चालत येत होते फुटपाथच्या कडेने. मग तिथे फुटपाथवरती काही मुलं होती आणि ती ना म्हणजे असं रस्त्यावर पडला होता वडापाव, तो उचलायला चालली होती. आणि मग ते बघून मला खूप खंत वाटली की बाबा म्हणजे असेही काही मुलं आहेत की त्यांना खायला अन्न नाही किंवा शिक्षण पण नाहीये वगैरे. मग त्यावरती मला ही कविता सुचली की गरिबीच्या फुटपाथवर श्रीमंतांची गर्दी होती, गरिबीच्या फुटपाथवर श्रीमंतांची गर्दी होती, हायब्रिड अन्न खाऊन वॉकिंग साठी लाईन होती. दलदलीच्या ह्या जगात गरिबीची भूक मिटत कचऱ्याच्या डब्यात होती, श्रीमंतांच्या घरात फक्त अन्नाची नासाडी होती. चालणाऱ्यांच्या ह्या जगात गरिबीच्या दुनियाला मात्र फुटपाथ म्हणजे एक किमयाच होती. जग म्हणत असलेल्या हायब्रिड वडापावची किंमत गरिबीला मात्र अफाट होती. कारण एका श्वासात समाधानी मानणारी ही फुटपाथवरची शाईन होती. फार छान. लिखाणाची सुरुवात कशी काय झाली? म्हणजे आता 4 वर्षांपासून तुम्ही लिहितात असं तुम्ही म्हणालात, राईट? सो ते कुठून सुरू झालं? हो. म्हणजे मी कविता पहिला लेख लिहित होते कवितेच्या आधी आणि त्यानंतर लॉकडाऊन मध्ये मी माझी 12वी झाली म्हणजे लॉकडाऊन मध्ये त्यावेळेस मला काही ओळी सुचल्या अशाच आणि त्या म्हणजे ती कविता झाली असं मला वाटलं. पण काही 4 ओळी होत्या आणि एक कविता होती. मग त्याचे काही लाईन्स मी ऐकू इच्छिते. स्टार्टिंगच होती माझी ती लिखाणाची. एवढं काही छान नव्हतं सुचत, बट असं वाटलं की बाबा आपल्यात काहीतरी हुनर आहे असं. तर नशिबाने विणलेल्या धाग्यामध्ये माझ्या मनाचा धागा मी कधी विणत गेले कळलेच नाही. या विणलेल्या धाग्यामध्ये माझ्या आसवांचे टपोरे थेंब ओघळत ओघळत गालावरच्या कधी खळीमध्ये विरून गेले हे कळलेच नाही. आणखीन दुसरी एक कविता आहे ऍज अ फॅशन. लोक राहत आहेत एकटेच निवांत, लोक राहत आहेत एकटेच निवांत, वाटत नाही त्यांना ह्यात कसलीही खंत, घेतात नुसता हातात मोबाईल आणि रिमोट, ह्यात कसलं आलंय कॉन्व्हर्सेशन, कारण तर काय ऍज अ फॅशन.
वा आणखीन आहे, वा. लोक खातात नुसतं फास्ट फास्ट फूडचं अन्न, लोक खातात नुसतं फास्ट फूडचं अन्न, नको असतं त्यांना गोड सात्विक पूर्णान्न. ह्यात कसलं आलंय प्रोटीन आणि कोलेस्ट्रॉलचं ऍडिशन, कारण तर काय, ऍज अ फॅशन. व्यंग कविता ते फार माझ्या आई आवडतात वडील असं सुचलं वाटतं होतं. मला. व्यंग कविता फार आवडतात आवडतात. हो, आवडतात मला फक्त ऐकायला, पण मला व्यंग कविता एकच सुचली आतापर्यंत, ती ऍज अ फॅशन. बट त्यानंतर सगळ्या विरह किंवा प्रेम कविता एवढंच. ते तर प्रत्येक कवीच्या आवडताच विषय आहे, प्रेम आणि विरह. त्यावरतीच कविता हो. लिहिल्या जातात. असे काही वेगळ्या विषयावर लिहिलं ते फार बरं वाटतं नाही का? म्हणजे तुम्हालाही अनुभव आला हा. असेल का? प्रेमावरची कविता खूप लिहितो, पण एखादा वेगळा विषय आला समोर की तो फारच आवडतो आपल्याला. तुमच्या अकाउंट हम्म. मध्ये फार कोट्स बघितलेत मी, दोन दोन लाईन्स, 4 लाईन्सच्या. सो चारोळी आणि कोट्स हा हा. तुमचा आवडता फॉर्म असेल असं मला वाटतं. करायला हो. चार ओळी आणि कोट्स. एखादा कोट्स ऐकवाल का? कोट असा नाहीये, म्हणजे मला एकदा मी गाडीवरून गावी जात होते, त्यावेळेस मला काही ओळी सुचल्या होत्या, त्या मी ऐकवेन. म्हणजे 4च ओळी आहेत. तर कित्येक माणसांची कित्येक आयुष्ये, कित्येक माणसांची कित्येक आयुष्ये, कित्येक आयुष्यांच्या कित्येक कथा, कित्येक कथांच्या कित्येक व्यथा, त्यात माझ्याही आयुष्याची भरडली जाणारी कथा की व्यथा कोण जाणे. एवढंच वा. सुचलेलं. आणखीन हे पण आहे, की म्हणजे काय, सॉरी सुचत नाही आता सध्या, ती ठीक आहे. 2च ओळी नाही, होत्या, त्या पण तुम्हाला खूप छान होत्या. कविता पाठ होतात? आता ती नाही. ओळ तुम्ही न वाचता बोललीत म्हणून म्हटलं मी, कविता पाठ होतात का? तर माझ्या होत नाहीत म्हणून विचारतो मी. नाही नाही, होत नाहीत पाठ. कविता अशा आहेत की एकदा त्या, म्हणजे शब्द ते मांडले वहीवरती की गेलं डोक्यातून सगळं. पण हे ना मी खूप वेळा रिवाइज रीड करता केलंय ना, कविता? म्हणून. रिवाइज कविता रिवाइज हो, करता? हो. रिवाइज करते, पण लक्षात नाही राहत. आता किती नाही नाही, 350-400 रिवाइज व्हॉट आय कविता मीन झाल्या इज, असतील. रिवाइज व्हॉट आय मीन इज, एखादी कविता लिहिली की मे बी 1 महिन्यानंतर, 2 महिन्यानंतर किंवा 1 वर्षानंतर पुन्हा त्या कवीवर लिहून त्या कवितेला पुन्हा रिवाइंड करून ती पुन्हा नव्याने लिहिता का? हो, आता सध्या तेच चालू केलंय मी. ते खूप चांगला एक्सरसाइज आहे असं मला वाटतं. कारण मी जेव्हा कविता आता माझ्या कविता तर काही काही 12-12 वर्षापूर्वीच्या सुद्धा आहेत. सो त्या वाचल्यानंतर त्या आता लिहिताना त्या वेगळ्या लिहिल्या जातात, वेगळ्या विषयावर, तसे वेगळे शब्द सुचतात. सो ते खूप हो. इंटरेस्टिंग आहे. इंटरेस्टिंग होतं अह, आणि चांगलं लिखाण होतं असं आहे. हो. दिवाळी अंकात सुद्धा लिहिता तुम्ही, राईट? हो, दिवाळी अंकात लिहिते. तुम्ही आधी म्हणाल की तुम्ही लेख लिहित होता, एखाद्या लेखाचा पॅराग्राफ आहे का तुमच्याकडे की वाचून दाखवा? अ, हो आहे. म्हणजे पॅराग्राफ असं नाहीये, खूप मोठा लेख आहे. बट छोटासा मी एकदम थोडस त्यातला वाचून एखादा. दाखवेल, एकदम छोटस. ओके. हा, ठीक आहे. मी तसं तर स्टोरी पण राईट करते. अरे व्हेरी गुड. म्हणजे हा, शोध अस्तित्वाचा म्हणून, म्हणजे माझ्या मनात आहे पुस्तक प्रकाशित करायचं, त्याचे 5 भाग बेस्ट ऑफ लक. झालेत सध्या. बेस्ट ऑफ लक. थँक्यू. तर मी वाचून दाखवते. अ, सुख व समाधानाची व्याख्या बरं मी काढलेली. म्हणजे लेख असं म्हणता नाही येणार, व्याख्या आहेत काही. तर कोण म्हटलं सुख म्हणजे समाधान आहे, तर माझ्या मते दोन्हीचा अर्थ एकच असला तरी दोन्ही शब्दांच्या व्याख्या वेगवेगळ्या आहेत. सुख मिळालं तरी ते क्षणिक असतं आणि ठराविक गोष्टी मिळाल्या की आपल्याला सुख प्राप्त होतं. म्हणजे काय, तर आनंद होतो. पण समाधानी मात्र कोणीच नसतं. जोवर आपण आहोत तोवर आपल्या अपेक्षा प्रत्येक गोष्टीमध्ये वाढतच राहणार. एक एक गोष्ट मिळाली म्हणून आनंद नक्कीच होईल, पण समाधान मात्र त्यातून मिळणार नाही. कारण आणखी मोह जडून बसतो मनाला, आणखी अपेक्षा वाढतात. जगण्यातल्या क्षणिक सुखाला आपण समाधान म्हणूच शकत नाही. कारण मानव असा प्राणी आहे की तो समाधानी नसतोच. पैसा अडका कितीही आला तरी त्याला आणखीन मिळवायची आणि ती टिकवायची कधीतरी चिंता लागूनच राहते. कारण माणूस ह्या सर्व गोष्टींमध्ये
कधी कधी क्षणिक सुखालाही मुकतो असं मला वाटतं. आणि त्याच खाली ओळी लिहिल्या आहेत. तर माझं म्हणजे त्या ओळीच्या वरती मी एक वाक्य लिहिलंय, सत्य हे आहे पण कधी पचणार नाही. गवसण्या गवसण्या आसमंत यशाचा प्रयत्न केले किती जरी आयुष्यात, तरी फडफडणाऱ्या प्रत्येक विहंगाची भरारी उंचच नसते जात. गवसण्या आसमंत यशाचा प्रयत्न केले किती जरी आयुष्यात, तरी फडफडणाऱ्या प्रत्येक विहंगाची भरारी उंचच नसते जात. काही मोरासारखे सुंदर दुर्दैवीही आढळतात येथल्या आवारात. सर्वांचे आयुष्य सारखेच असते, पण ढंग मात्र वेगवेगळे असतात. जगण्या इथे कमी हमी भाव असला तरी समाधानाच्या यादीच्या कारवाईत तरी सुटकेचा निकाल मात्र मोल जीवनाचे फेडणारा असावा, हेच एक शेवटचे अपेक्षित समाधान होय. तुम्ही म्हणालात की तुम्ही पुस्तक लिहायचा प्रयत्न करताय, ती स्टोरी आहे की एखाद्या विषयावरती लिहिताय? स्टोरी आहे. कोणती, म्हणजे विषय काय आहे? म्हणजे अ, प्रेम विश आहे की विरह आहे की अं, कौटुंबिक आहे? रिमिक्स आहे, म्हणजे प्रेम ही आहे, विरह ही आहे. म्हणजे मी स्टोरी लिहिलीये एका लेखिकेवरती. म्हणजे असं आहे की स्टोरीचा कंटेंट सांगते थोडाफार. ती शोध अस्तित्वाचं असं नाव दिलंय. म्हणजे ती लेखिका असते सध्या घडीला. आणि ती म्हणजे वर्तमानपत्र वाचत बसते गार्डन मध्ये, आणि शाळा आहे तिच्या घरासमोर, आणि एकदम बेल वाजते. तिथून सुरुवात केली. आणखीन मग ते शाळेची बेल वाजल्यानंतर तिला आठवतं तिचं लहानपण कसं होतं. आणि मग ती तिथून प्रवास, लहानपणीपासून तिचा कॉलेज मधलं प्रेम, आणि मग चांगलं. पुन्हा बेस्ट ऑफ लक. त्या तुमचं पुस्तक प्रेमातून जेव्हा येईल वगैरे. तेव्हा, आपण पुन्हा भेटूया. हो, नक्कीच. मराठीबद्दल तुम्हाला काही बोलायचं होतं? हो, मराठी भाषा म्हणजे मला असं म्हणायचंय की भाषेकडे ना आजकाल कल खूप कमी आहे. कारण की मराठी बोलणारा व्यक्ती म्हटलं की ना त्याला कमी लेखलं जातं. म्हणजे हं, आजकाल असं आहे की शिक्षणात इंग्लिश सोबत शासनाने आपल्याला मराठी ही भाषा दिलेली आहे. म्हणजे मराठीतही आपण शिक्षण घेऊ शकतो, पण इंग्लिशच्या जास्त प्रभावामुळे आजकाल मराठीकडे जाण्याचा कल खूप कमी आहे. म्हणजे कोणीच मराठी भाषा चूज नाही करत. हं, पण असं आहे की माझं मत आहे की मराठी भाषेमध्ये पण शिकलं पाहिजे, किंवा आपल्या सध्या शिक्षणामध्ये मराठी भाषा ठेवलीच पाहिजे. कारण की ती आपली मातृभाषा आहे. आजकाल म्हणजे आपली बोलीभाषा सोडून ना एखादा शब्द मराठी आला की ना तो समजत नाही आजकालच्या मुलांना काही. म्हणजे मी पण आजकालचीच आहे. बट समजत नाही काही जणांना. म्हणजे परवा मी लॉ करते LLB. तर परवा मी प्रेझेंटेशन तयार केलं होतं. मी मराठीच ठेवलं आहे शिक्षणात. तर मराठीमध्ये प्रेझेंटेशन केलं, आणि लॉची लँग्वेज म्हणजे हाय लेवलची मराठी आहे. म्हणजे पूर्ण हाय लेवलची मराठी. त्यामध्ये माझा विषय होता की समाजशास्त्राची व्याप्ती आणि संकल्पना. तर व्याप्ती ह्या शब्दाचा अर्थ काय आहे हा बऱ्याच जणांना समजलाच नाही त्या दिवशी. म्हणजे मला टीचर पण म्हटले, अगं तू मराठीत लिहिली आहे म्हणून तू हाय लेवलची मराठी नको लिहू, नाही समजत बाई आम्हाला. म्हणजे व्हॉट, हे काय आहे? असं झालं. बाबा तुम्ही हं, महाराष्ट्रीयन आहे, तुम्हाला मराठी आलीच पाहिजे, असं हं. एक माझं मत आहे ते. आय थिंक मराठी बरोबर तुमचं हिंदी खूप चांगलं आहे, कारण मी हिंदीतल्या तुमच्या कविता चार ज्या ओळी लिहितात तुम्ही तेव्हा वाचलेल्या आहेत. सो ते कुठून हो. कसं कसं झालं? म्हणजे हिंदीतले काही काही ऑनेस्टली काही अर्थ मला कळाले नाहीत हिंदीमध्ये. उर्दूतलेही शब्द होते त्याच्यात, त्यामुळे ते थोडे जड गेले. हम्म. तर ते कसं काय आलं म्हणजे? म्हणजे माझी एक फ्रेंड होती. मला हिंदीतले पहिलं पहिलं समजत नव्हतं बरं काही. म्हणजे मला शब्द सुचत नव्हते वगैरे.
पण ते माझ्या मैत्रिणीला मी सांगितलं की बाई मला असा प्रॉब्लेम होतोय. मग ती ना मुस्लिम असल्यामुळे म्हणजे इथं कास्ट नाही. ती म्हंटली की अगं तुम उर्दू शिकली ना. मी म्हंटल कसं. मग ती बोलली एक सिरियल सांगितली तिने. मग तो पाकिस्तानी ड्रामा होता. मग मी त्याचा ड्राम्याचा उपयोग चांगल्या हितासाठी केला. म्हणजे मी ते बघायला लागले ड्रामे. मग तिथले उर्दू शब्द, मग त्याचा हिंदी अर्थ काढला. मग त्यात मराठीत काय म्हणतात बाबा, मी तो उर्दू शब्द कुठं यूज करू शकते ओळीत. म्हणजे अशा रीतीने मी उर्दू भाषा माझी प्रोग्रेस केली. खूप खूप चांगला अनुभव आहे हा. नक्कीच ट्राय करायला पाहिजे. पण मी आता ड्रामा बघायचं सोडून दिलंय. कारण ते मला एक ऍडिक्शन झालं होतं. ओके. आणखीन त्यामुळे आपण आता हां. शेवटाकडे पोहोचलोय. तर तुम्हाला तुमची कोणतीही आवडती एखादी कविता ऐकवाल का? खूप माझी आवडती आवडती कविता म्हणजे. कविता ना, खूप आवडती कविता. एक मिनिट. हिंदी कविता तुम्ही ऐकलीच नाहीयेत माझी. अरे हो, हिंदी हिंदी आपण ऐकलं नाही, चालेल हिंदी ऐकवा. हो. त्याच्यानंतर आणखी एक मराठी कविता ऐकवा. हो, नक्कीच. तर मी श्रीरामाची भक्त आहे, त्यामुळे श्रीरामावरती कविता लिहिली आहे. हर पल हर वक्त तुम ही तुम्हारे साथ हो तुम. हर पल हर वक्त तुम्हारे साथ हो तुम. बिछड़ा कल आने वाला हर एक पल, हर वक्त हर लम्हा तुम ही तुम्हारे पास हो तुम. ढेर सारे यादों का पिटारा लेकर एक नई हंसी या कोई दुख भरा गम हो तुम. मगर तुम ही तुम्हारे पास हो तुम. डूबते जीवन की आस हो तुम. कोयल की आवाज का सुकून हो. हंसती नदियों का झरना हो. सफल असफल जीवन में मिला तुम्हारा ही आधार हो तुम. झपकते पलकों के भीतर का अंधकार हो और सुनहरी सपनों की एक नई सुबह हो तुम. हंसी या खुशी गम में एक नई जिंदगी जीने का सुकून भरा एक नया पन्ना हो तुम. आस्था से भरी खुद की नई जिंदगी का हर आने वाले बिछड़े और कुछ नए क्षणों का सुनहरी पलों की लिखावट हो तुम. जीते जीवन की दौर दौर हो. बीते जीवन के अंत की तुम्हारी उम्मीद हो तुम. ढूंढ कहाँ रहे हो दर बदर खुद को. पूछो जरा खुद से, अरे तुम ही तुम्हारे भीतर हो तुम. देखो देखो भीतर खुद से आवाज किसी की दोहराएगी. देखो देखो भीतर खुद के आवाज किसी की दोहराएगी. कि तुम्हारे भीतर बसे यथा खुशी हो या दुख सब झेल रहे प्रभू श्री राम हो तुम. हमारे प्रभू श्री राम हो तुम. हा, मला आणखीन हिंदीच्या काही आणखी ओळी ऐकायचे आहेत. आहे. हा. हाँ. परछाई मेरी कई सारी बातें आईने के सामने बड़ी बेबाकी से बयां करती है. सुनने के लिए इस प्रवादी दुनिया में हर किसी का दिल आईने जितना साफ कहा है. क्या बात आहे. खूप छान. मला आणखी एखादी ऐकायला आवडेल हिंदीमध्ये. मला माहित नाही की तुमच्या हिंदीच्या ज्या ओळी आवडल्या वाचल्या ना मी, त्या मला खूप आवडल्या तुमच्या अकाउंट मध्ये. तर सध्या मी राईट नाही करून घेतली हिंदी. एवढंच आहे. ओके, ठीक आहे. ठीक आहे. हा. ठीक आहे. आय थिंक आपण शेवटची कविता ऐकूया. ठीक आहे. माझी सर्वात आवडती कविता 2 घेईन मी. ओके, ठीक ठीक आहे. आहे. हा, चालेल. पहिली कविता आहे, कवितेवरतीच कविता आहे. तर कैक जणांचे मन वाचते कविता, कैक जणांचे मन वाचते कविता, क्या कैक बात है. शब्दांचे स्वैर जाणते कविता, भाव यातनांचे टिपते कविता, स्पर्श सुखाचा देते कविता. अंतरातले अंतरातले अनबाह्य रूप दाखवते कविता, व्यक्त होण्या सर्वांना अधिकार देते कविता. कधी माय तर कधी जीवन अर्धांगिनी होते कविता. कुणाचे स्वप्न तर कुणाचे गत असते कविता. कुणाच्या हास्यात तर कुणाच्या विरहातल्या दुःखात वसते कविता. काही म्हणा जगणे कवीचे अर्थपूर्ण बनवते कविता. काही म्हणा क्या बात जगणे आहे. कवीचे अर्थपूर्ण बनवते कविता. दिस इज बेस्ट. ह्या आहेत ते. खूपच छान आहे. थँक्यू.
तर नामवंत लोकांमध्ये इथल्या तुझे जगणे हे किरकोळ आहे. जगण्या आवडते का तुझला इथे प्रश्नचिन्ह आहे. विचाराने ह्या मनात कोठवर दाटली खंत आहे. मन इथे उजेडात रमताना मनात अंधाराची भ्रांत का आहे. सोबत माजले विचारांतले शब्द तूर आहे. नामवंत अनेक नजरांमध्ये इथल्या जगण्या इथे तुझ्या बळ देण्या फक्त तुझ्या उरी कवितेचा आसमंत आहे. क्या बात आहे. गुड. बरं, आता आपण शेवटला पोहोचलोय. आता आमच्या ह्या कार्यक्रमाच्या कॉन्सेप्ट बद्दल तुम्हाला काय वाटतं हे मी सगळ्यांना विचारतो शेवटी, म्हणून विचारतोय तुम्हाला की काय वाटतं हा कॉन्सेप्ट कसा आहे. म्हणजे माझं पर्सनली मत असं आहे की हा कार्यक्रम तुम्ही घेताय, यासाठी खूप शुभेच्छा. तुम्हाला ना पुढे म्हणजे खूप मोठ्या मोठ्या कवींचे इंटरव्ह्यू घ्यायला मिळतील अशी थँक्यू. ईश्वरचरणी प्रार्थना. आणखी मला असं वाटतं की म्हणजे खूप ज्यांचं नाव नाहीये कवींचं, म्हणजे असतं ना बाबा तो लिहितो छान पण ना प्रेझेंट करायला जमत नाहीये, त्यामुळे त्याचं नाव नाहीये. कारण की आजकाल ना वाचण्यापेक्षा ऐकण्यावरती भर खूप आहे. तर तुमच्या ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून ना खूप कवींना ऐकायला मिळणार आहे असं मला वाटतं आणि नक्कीच आम्ही ऐकू. बाकी हा कार्यक्रम खूप मस्त आणि पुढे चालू राहावा अशी माझी इच्छा आहे. थँक्यू. ओके, धन्यवाद आणि मला मला विचारल्याबद्दल. कारण की माझाही आणि कॉन्फिडन्स वाढेल असे. थँक्यू, नक्कीच. थँक्स जॉईन तुमची केल्याबद्दल. एखादी कविता ऐकवा ना. खूप जुनं पुस्तक ओपन करतोय मी आणि पहिली जी कविता आहे तीच वाचतो याच्यामध्ये. ठीक आहे. अच्छा, कवितेचं शीर्षक आहे आय क्विट. ऐकू काहीतरी आय क्विट. काहीतरी उणं असतं, काहीतरी अधिक असतं. काहीतरी उणं असतं, काहीतरी अधिक असतं. आय क्विट म्हणण्या इतपत मित्रा आयुष्य का वाईट असतं. दोरीआड अडकलेल्या श्वासात सगळं संपतं असं नाही. दोरीआड अडकलेल्या श्वासात सगळं संपतं असं नाही. बाबांचं बोट आईची कुस मित्रा देवाच्या घरी मिळतेच असं नाही. इच्छा, आशा आणि आकांक्षा साऱ्याच उराशी बाळगायला हव्यात. उराशी बाळगायला हव्यात. नाहीच मिळालं काही तरी हसत पुन्हा नवी स्वप्न पाहायला हवीत. मित्रा आय क्विट म्हणण्याआधी मित्राच्या मिठीत थोडंसं रडून बघ. आयुष्य खरंच फार सुंदर आहे. त्याला थोडंसं जगून बघ. वा वा. थँक्यू. बाय. पुन्हा भेटू आपण. थँक्यू. बाय. धन्यवाद. बाय. या होत्या पूर्वा जोशी मॅडम. त्यांचं इंस्टाग्राम अकाउंट आहे काव्य.पूर्व. मी त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईलच. त्यांना नक्की फॉलो करा. आणि हो, मनातलं पानावर या आपल्या फेसबुक पेजला, इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करायला विसरू नका. सोबतच जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुमचा अभिप्राय कमेंटद्वारे कळवा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बेलवरती क्लिक करा. थँक्यू. थँक्स फॉर वॉचिंग.